शोले स्टाईल आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। खाली देखील आपण पाहू शकता या ठिकाणी ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केल्या जात आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आरोपींना फाशी देण्यात यावी ही प्रमुख मागणी देखील या ठिकाणी करण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे। आंदोलक जे आहेत ते आपण पाहू शकता वरती टाकीवरती चढलेत, पाण्याच्या टाकीवरती। या ठिकाणी आता महिला देखील या ठिकाणी येत असल्याचं पाहताय आपण पाहताय ज्या महिला येत आहेत त्या महिलांमध्ये धनंजय देशमुख यांचे नातेवाईक देखील असल्याचं दिसतंय। त्याचबरोबर ग्रामस्थ महिला देखील या आंदोलन स्थळाकडे येत असल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील आहे। मात्र एवढं सर्व असताना या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते आता पाण्याच्या टाकीवरती चढलेत आणि या ठिकाणी एकंदरीत जी मागणी आहे ती करण्यात येत आहे। वाल्मिक कराडांसह जे खंडणीतील आरोपी आहेत त्यांच्यावरती 302 दाखल करावा, मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी। त्याचबरोबर या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी। जी सीआयडी कडनं एसआयटी कडनं जो तपास सुरू आहे त्याची सर्व माहिती आम्हा देशमुख कुटुंबियांना देण्यात यावी। यासह विविध मागण्यांसाठी धनंजय देशमुख यांनी प्रशासनाला एक इशारा दिला होता, निवेदन दिलं होतं की मी आंदोलन करणार आहे, मोबाईलच्या टावरवर चढून आंदोलन करणार आहे आणि त्यातून उडी देखील मारणार असल्याचा इशारा त्यांनी या ठिकाणी दिला होता। आणि त्यानंतर आज आपण पाहताय की या ठिकाणी पाण्याच्या टाकीवर चढून जे आहे ते आंदोलन सुरू आहे। एकूणच जर पाहिलं तर सध्याला मसाजोग येथील जे वातावरण आहे ते या ठिकाणी जे नागरिक आहेत ते देखील आक्रमक असल्याचं दिसत आहेत। आरोपींना फाशी करावी अशी देखील मागणी केली जाते। पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय। या गावामध्ये प्रामुख्याने 2 टावर आहेत। 2 टावरच्या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे।